कोपरगाव पालिकेत भाजपची सत्ता आली। विधानसभेला नशिबाने दिलेली हुलकावणी पालिका निवडणुकीत मात्र विवेक कोल्हेंनी अक्षरशः हिसकावून घेतली। विधानसभेला आमदार आशुतोष काळे यांना कोपरगावकरांनी विक्रमी मते दिली होती। पालिकेत मात्र कोल्हेंचं विजन कामाला आलं। या दोन्ही निवडणुकात फरक होता, परंतु आमदारकीच्या निवडणुकीत कोल्हे गटाने इमाने इतबारे काळेंचं काम केलं, विक्रमी मताधिक्य दिलं। परंतु पालिकेत मात्र या दोन्ही दिग्गज राजकीय घराण्यात टशन रंगली। त्यात कोल्हेंनी आपल्या युवा नेतृत्वाचा करिश्मा दाखवला। आता कोल्हेंचा हाच करिश्मा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायम राहील का, हा प्रश्न आहे। दुसरीकडे पालिका निवडणुकीतील पराभवाने काळे गट बॅकफूटला गेला, तो पुन्हा फ्रंट फूटवर येईल का हेही पाहावे लागेल। त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचं गणित कसं आहे हे समजून घ्यावं लागेल। तेच आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या कोल्हे गटाचे पराग संधान नगराध्यक्ष झाले। राष्ट्रवादी पुरस्कृत काका कोयटे यांचा पराभव झाला। या विजयाची ऐतिहासिक नोंद झाली। मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत रंगत वाढली जात होती। अखेर 409 मतांनी भाजप वरचढ ठरलं। केवळ नगराध्यक्ष पदच नव्हे तर नगरसेवक पदाच्या जागांवरही कोल्हे गटाने दणदणीत यश मिळवलं। 15 प्रभागांमधील 30 जागांपैकी तब्बल 19 नगरसेवक भाजपच्या कमळ या चिन्हावर विजयी झाले। नगर परिषदेच्या सभागृहात भाजपचे निर्विवाद बहुमत सिद्ध झाले। आगामी 5 वर्षांसाठी कोपरगावच्या विकासाची सूत्रे आता विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील टीमकडे गेली। आता पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील। ऑक्टोबर 2025 मध्ये तालुक्यातील गट व गणांचे आरक्षण जाहीर झाले। कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण आहेत। त्या गट व गणांचे आरक्षण सुरुवातीला आपण समजून घेऊ। सुरेगाव गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला। शिंगणापूर गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला। पोहेगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला। संवत्सर गट हा सर्वसाधारण राहिलाय। ब्राह्मणगाव गट हाही सर्वसाधारण राहिलाय। कोपरगाव तालुक्यातील 5 गटांपैकी 3 गट हे महिलांसाठी आरक्षित राहिलेत। आता पंचायत समिती गणांचे आरक्षण पाहू। सुरेगाव गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। धामोरी गण हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। ब्राह्मणगाव गण हा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे। करंजी बुद्रुक गण हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सुटलाय। वारी गण हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। संवत्सर गण हा सर्वसाधारण राहिलाय। शिंगणापूर गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिलाय। कोळपेवाडी गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालाय। चांदे कसारे गण हा सर्वसाधारण राहिलाय। पोहेगाव बुद्रुक गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राहिलाय। तालुक्यातील 10 गणांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातून 5 महिलांसाठी आरक्षण निघाले। म्हणजेच जिल्हा परिषदेत 3 व पंचायत समितीत 5 अशा 15 पैकी 8 जागांवर महिलांना संधी मिळणार आहे। जे गट खुले आहेत तेथे चांगलीच टशन रंगणार आहे। आता 5 गटात कोणकोणती गावे आहेत ते समजून घेऊ। सुरेगाव गटात सुरेगाव, वेळापूर, हंडेवाडी, मायगाव देवी, कारवाडी, मंजूर, धामोरी, रवंदे, चासनळी, वडगाव, बख्तरपूर, सांगवी, भुसार, मोरवीस, मळेगाव थडी, सोनारी ही गावे आहेत। ब्राह्मणगाव गटात ब्राह्मणगाव, खिर्डी गणेश, धारणगाव, येसगाव, टाकळी, नाटेगाव, दहेगाव, बोलका, पढेगाव, शिरसगाव, तिळवणी, आपेगाव, ओगदी, आंचलगाव, बोलकी, गोधेगाव, करंजी बुद्रुक, कासली ही गावे आहेत। संवत्सर गटात वारी, धोत्रे, भोजडे, लौकी, खोपडी, कान्हेगाव, तळेगाव मळे, घोहेगाव, उक्कडगाव, संवत्सर, सडे, कोकमठाण ही गावे आहेत। शिंगणापूर गटात शिंगणापूर, मुर्शदपूर, डाऊच बुद्रुक, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, डाऊच खुर्द, घारी, कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, मढी बुद्रुक, हिंगणी, कोळगाव थडी, कुंभारी, शहाजापूर ही गावे आहेत। पोहेगाव बुद्रुक गटात चांदे कसारे, शहापूर, मढी खुर्द, देरडे, चांदवड, देरडे कोऱ्हाळे, जेऊर कुंभारी, सोनेवाडी, वेस, पोहेगाव बुद्रुक, मनेगाव, रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, अंजनापूर, जवळके, बहादरपूर, बहादाराबाद, काकडी ही गावे आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत जिल्ह्यात जवळपास 2017 नुसार जैसे थे अशी परिस्थिती असल्याचे दिसून आले। येत्या काही महिन्यात पुन्हा एकदा काळे कोल्हे यांच्यात राजकीय युद्ध रंगताना दिसेल। मित्रांनो, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काळे की कोल्हे
कोण बाजी मारेल असे तुम्हाला वाटते? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.